ठाणे लोक अदालतमध्ये पुन्हा रचला नवा इतिहास। 4.5 कोटींची झाली तडजोड। लोक न्यायालयात पुन्हा एकदा नवा इतिहास रचला गेला। टँकरच्या धडकेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एका खासगी इन्शुरन्स कंपनीकडून 4.5 कोटींची मदत मिळवून देण्यात ठाणे लोक न्यायालयाला यश आले। मोटार अपघात प्राधिकरणाकडे हे प्रकरण दाखल करण्यात आले होते। हा दावा शनिवारी मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती S.N. शहा यांच्या कोर्टात निकाली काढण्यात आला। गेल्या वर्षी एका प्रकरणात 2,85,00,000ची मदत लोक न्यायालयाने मिळवून दिली होती। अपघातात मृत पावलेली व्यक्ती ही व्यवसायाने कम्प्युटर इंजिनियर होती आणि ती कांजूरमार्ग येथील एका खासगी कंपनीत कामाला होती आणि काही दिवसांनी ते 5 कंपनीच्या अमेरिका येथील कार्यालयात रुजू होणार आहे। मात्र त्या दरम्यान त्यांचा अपघात झाला। नावडा फाटा येथे 9/12/2022 रोजी सकाळी 7:30 वाजता ते मासळी घेण्यासाठी स्कूटरवरून जात असताना पाठीमागून एका सिमेंटच्या टँकरने धडक दिली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी ॲडव्होकेट G.A. विनोद यांच्या माध्यमातून मोटार अपघातात प्राधिकरणाकडे एका खासगी इन्शुरन्स कंपनीकडे दावा दाखल केला। ॲडव्होकेट विनोद यांनी फक्त भरपाई म्हणून याचा दावा दाखल केला। हे प्रकरण आज निकाली काढून ते अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना मिळवून देण्यात आले। या प्रकरणात इन्शुरन्स कंपनीचे अमृता सिन्हा आणि स्वप्नील पिंपळखरे यांनी देखील मेहनत घेतली। शनिवारी लोक न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश N.A. शिरीसीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी ठाणे S.K. पोकमारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती S.N. शहा, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुतार K.S. कातकाडे, पुष्पा माने, S.G. खेतवाल यांच्या उपस्थितीत या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। मी ईश्वर सूर्यवंशी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे। आज या वर्षातलं 3रं राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पाऊस जरी असला सकाळपासून तरी लोकांचा उत्साह जास्त प्रमाणात दिसून येतो आणि अनेक लोक ज्यांचे प्रकरण प्रलंबित आहेत किंवा जे प्रकरण दावा दाखल पूर्व आहेत त्याच्यामध्येही जनतेचा आणि लिटिगंटचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे MACT म्हणजे ॲक्सिडेंट क्लेम या जे काही आपण पॅनल ठेवलेलं आहे त्या पॅनलवरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसेस डिस्पोज झालेले आहेत आज आणि त्यामध्ये जवळपास 4.5 कोटीचा एक क्लेम डिस्पोज ऑफ झालेला आहे म्हणजे डिसाईड झालेला आहे आणि लवकरच ती रक्कम पीडितांना मिळून जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे 1.25 कोटीचा एक क्लेम आहे आणि अशा प्रकारचे 1 कोटी 70 लाख अशा मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघालेले आहेत। थोडक्यात सांगायचं म्हणजे राष्ट्रीय लोक अदालतचे फायदे जनतेंना पक्षकारांना समजल्यामुळे त्याचे फायदे काय आहेत, जसे की वेळेची बचत आहे, पैशाची बचत आहे, त्वरित न्याय निर्णय आहे, लोक अदालतमध्ये जो काही अवॉर्ड होतो तो एक्झिक्युटिव्हला आहे। या सर्व गोष्टी माहिती झाल्यामुळे दिवसेंदिवस लोक अदालतला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद दिसून येतो। त्याचप्रमाणे ह्या लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघत आहेत। नॅशनल लोक अदालतचं आयोजन हे पूर्ण भारतभर झालेलं असतं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये तालुका न्यायालयामध्येही लोक अदालतचं आयोजन केलं जातं। त्यामुळे जिल्ह्यातील किंवा ज्यांचे प्रकरणं प्रलंबित आहेत ते सर्व लोक अदालतमध्ये हजर असतात। त्यापूर्वी त्यांना नोटीस गेलेली असते। लोक अदालतचं महत्त्व पटवून देण्यासाठी अगोदर अवेअरनेस केला जातो। त्याच्यामध्ये प्रसारमाध्यम आहेत, न्यूजपेपर आहेत, चॅनल्स आहेत, सोशल मीडिया याच्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये एक अवेअरनेस केला जातो जेणेकरून की लोक अदालतचे काय फायदे आहेत हे समजून हे केले जातात। त्यामुळे त्याचा प्रतिसाद लोकांमध्ये दिसून येतो। लोक अदालतमध्ये महत्त्वाचे म्हणजे जी काही वैवाहिक प्रकरणं आहेत या प्रकरणांची संख्या असते। त्याचप्रमाणे 138 म्हणजे धनादेश चेकबाउन्सची जी प्रकरणं आहेत त्याचं ते असतात। त्याचप्रमाणे दिवाणी प्रकारचे दावे आहेत। फौजदारी प्रकरणाचा विचार केला तर जे तडजोडपात्र गुन्हे आहेत अशा प्रकारचे गुन्ह्यांचा समावेश असतो। तसेच DRTचे प्रकरण आहेत, बँक प्रकरणं आहेत, दाखलपूर्व प्रकरणामध्ये मालमत्ताचे प्रकरणं असतात, कॉर्पोरेशनची प्रकरणं असतात। म्हणजे जवळपास सर्व समावेशक प्रकरणाचा समावेश या ठिकाणी होतो। फौजदारी प्रकरणामध्ये तडजोडपात्र गुन्हे त्यांचा समावेश केला जातो। आम्ही ॲडव्होकेट G.A. विनोद, गुटपागर विनोद। तर मी अर्जदारातर्फे अर्ज केला होता की त्यांच्या मिस्टरचा ॲक्सिडेंटमध्ये निधन झालेलं,
तर त्यांच्यामुळे त्यांना मी तरतुदीमध्ये 4,50,00,000 हे पास करून दे आजच्या लोक अदालतमध्ये ठाणे जिल्हा MSCTमध्ये. आणि माझ्या म्हणणं असं की हे 4,50,00,000 हे आजच्या तारखेपर्यंतची सर्वात मोठी तडजोड झाली आहे लोक अदालतमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि आपलीकडनं जे पण आहे ते त्यांना समाधानकारक त्यांना लवकरात लवकर 23मध्ये दाखल केलं, 24मध्ये त्यांना अमाऊंट मिळवून दिली आहे. त्याच्यामध्ये जे अमाऊंट जी पास झालेली आहे ती गो डिजिट इन्शुरन्स कंपनीतर्फे अर्ज त्यांच्या विरोधात होता. त्यांनी हे तरतूद करून 4,50,00,000 पास केले. त्याच्यामध्ये ते मेहनत घेतलेले मॅडम आहेत अमृता सिन्हा आणि स्वप्नील पिंपलखरे, जे पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये असतात. त्यांच्या मेहनतीमुळे पण हे जरा तरतूद लवकरात लवकर करण्यात आली. सर्व लिटिगन्स, वकील, इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी, आम्ही जेव्हा आज राऊंड घ्यायला गेलो तेव्हा बाकी ठिकाणी पावसामुळे थोडी गर्दी कमी होती. या ठिकाणी आलो तर इतकी गर्दी की आम्हाला मध्ये यायला पण जागा नव्हती. आणि सुरेश साहेबांना म्हणलं की आता इथं दिसतं, फक्त हे लोकांचं चालू आहे हे फक्त इथं आल्यावरच आपल्याला कळतंय. आणि आज 4.5 करोड रुपयाचा क्लेम आपण सेटल केलेला आहे, दिलेला आहे, रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षर व्हायचं आम्हाला भाग्य लाभलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः इन्शुरन्स कंपनी आणि क्लेमंट या दोघांच्या सहकार्याशिवाय तर शक्यच नाही. आणि तुमचे जे वकील आहेत ते प्रत्येक वेळेस आल्यानंतर मला एक अतिशय उत्साह दिसतो. म्हणजे मी आता बरेचसे लोक आता पाहिले गेले, असे चेक देण्याचे बरेचसे कार्यक्रम केले, पण प्रत्येक वेळेस उत्साह कायम असतो. म्हणजे लोक आता आमचे 3-3 महिन्यांचं होतातच, परंतु प्रत्येक लोक न्यायालयाला एवढा उत्साह कायम टिकवून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद.